पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। सेलू तालुक्यातल्या नांदगाव शेतशिवारामध्ये वेठ बिगारीच्या जाळ्यात अडकलेल्या तेलंगणा राज्यातील मजूर आणि बालकांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणाची जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित मजूर आणि बालकांची आस्थायिकपणे चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्यांच्या कामाची परिस्थिती व अडचणी जाणून घेतल्या। प्रशासनामार्फत त्यांना आवश्यक मदतही करण्यात आली। त्यानंतर संबंधित विभागाच्या समन्वयाने सर्व मजूर व बालकांना त्यांच्या मूळ गावी सुखरूपपणे पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी यांनी केली। वेठबिगारीसारख्या अमानवी प्रथांना आळा घालण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान या मजूर आणि त्यांच्या बालकांना डांबून ठेवणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई करणार याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणं, निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक खाती उघडणं तसंच सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळाच्या अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत बँकांच्या यादीत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश करण्यात आला आहे। ही बाब बँकेचे अधिकारी, कर्मचारी, भागधारक तसंच परभणी हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं 20 जानेवारी रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाच्या शिफारशीवरून राज्यातल्या एकूण 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे। या निर्णयामुळे संबंधित बँकांना शासकीय निधी हाताळण्याची अधिकृत परवानगी मिळाली असून त्यांच्या आर्थिक सक्षमता, पारदर्शकता व व्यावसायिक कार्यक्षमतेवर शासनानं विश्वास व्यक्त केला असल्याचं स्पष्ट होतं। या मान्यतेचं परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेशराव वरपुडकर व उपाध्यक्ष राजेश भैया पाटील गोरेगावकर तसंच सर्व संचालक मंडळानं स्वागत केलंय। परभणी शहरात असलेल्या उड्डाणपुलावरून ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर ट्रॉली जात असल्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती। यावर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी उड्डाणपुलावरून या ट्रॉली वाहतुकीला बंदी घालत उड्डाणपुलाच्या खालून त्यांना रस्ता उपलब्ध करून दिला होता। त्यामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी देखील झाली होती। मात्र आता हे ट्रॅक्टर चालक पुन्हा उड्डाणपुलाखालून न जाता उड्डाणपुलावरून जात आहेत। त्यामुळं आणखी एकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मूतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। लग्नानंतर अवघ्या वर्षभरात झालेल्या कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। लग्नानंतर पतीचे बाहेरील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजल्यानं दोघांमध्ये सतत वाद होत होते। याच कारणावरून आरोपी पती दारूच्या नशेत शिवीगाळ मारहाण करत असल्याची आरोप फिर्यादी महिलेनं केला आहे। राणी ढवळे या नोव्हेंबर 2025 पासून त्यांच्या माहेरी वास्तव्यास होत्या। घरातील कपडे आणि पुस्तकं आणण्यासाठी त्या 22 जानेवारी रोजी सासरी गेल्या होत्या। त्यानंतर 23 जानेवारी रोजी सकाळी 9:30च्या सुमाराला पती विवेक ढवळे हा त्यांच्या माहेरी आला। यावेळी वाद होऊन आरोपीनं फिर्यादीच्या डोक्यात बुक्यानं मारहाण केली। यानंतर आरोपीनं लाल रंगाच्या पिशवीतून
पेट्रोलची बाटली काढून फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकत तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली. इतकंच नव्हतं तर आरोपीनं स्वतःच्याही अंगावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हस्तक्षेप करत फिर्यादीचे वडील संभाजी साळवे, आई उषाताई साळवे व भाऊ उल्हास साळवे यांनी आरोपीच्या हातातील आगपेटी हिसकावून घेतली व आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं आरोपीला घराबाहेर काढलं. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं सर्व मतदार बांधवांनी आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा असं आवाहन करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध माध्यमातून मतदारांची जनजागृती करण्यात येत आहे. लोककला व अन्य माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत असल्यानं नागरिक देखील याकडे आकर्षित होत आहेत. गंगाखेडहून परभणीकडे भरधाव वेगानं येणाऱ्या बोलेरो वाहनानं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याची घटना 23 जानेवारी रोजी रात्री 10:30च्या सुमाराला गंगाखेड परभणी महामार्गावरील ताडपांगरी परिसरात घडली. या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील एक जण घटनास्थळी ठार झाला असून बोलेरो वाहनातील 4 जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त बोलेरो वाहनाचा क्रमांक MH32 AX 4019 असून हे वाहन शुक्रवारी रात्री गंगाखेडहून परभणीकडे येत होतं. याच मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ताडपांगरी परिसरात बोलेरो चालकानं मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरवरील अर्जुन जाधव याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मधील परभणी जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे परभणी जिल्ह्यात विविध गटांमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. 26 जानेवारी रोजी परभणी तालुक्यातल्या पिंगळी इथं सकाळी 10 वाजता, शिंगणापूर इथं सकाळी 11:30 वाजता, तर मानवत तालुक्यातल्या रामपूर इथं 12:30 वाजता, केकरजवळा इथं 1:30 वाजता, तसंच कोल्हा सर्कलमध्ये दुपारी 2:30 वाजता सभा होणार आहे. त्यानंतर झरी इथं दुपारी 4 वाजता, कोक इथं सायंकाळी 5 वाजता आणि येलदरी शेवडी इथं सायंकाळी 6 वाजता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रचार सभा घेणार आहेत. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी नियुक्त केलेल्या केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचं प्रथम प्रशिक्षण ITI कॉलेज विटा रोड पाथरी इथं 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पाथरी शंकरय्या हंदेश्वर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. परभणीत अल्पावधीतच सर्वसामान्य महिलांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून पुढारलेल्या यशस्विनी महिला मंचासाठी सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. महिलांनी नोंदणी करण्याचं आवाहन यशस्विनी महिला मंचाच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर संप्रिया राहुल पाटील यांनी केलं आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांच्या रोजगार, आरोग्य, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात कार्य करून महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख निर्माण झालेल्या यशस्विनी महिला मंच व या मंचाची सदस्यता सुरू झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षभरात मंचाच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संप्रिया पाटील यांनी दिली आहे. महिलांनी आपली सदस्य नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी शहरातल्या शिवाजीनगर येथील तोरणा निवास इथं नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 8799833141 या क्रमांकावर याबाबत संपर्क साधावा असं आवाहनही डॉक्टर संप्रिया राहुल पाटील यांनी केलं आहे. पूर्णा तालुक्यातल्या कानडखेड शिवारातील शेत रस्त्याच्या प्रश्नामुळे गेल्या 3 वर्षापासून अडचणीत सापडलेले निळा येथील शेतकरी उमाकांत कापसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पोलीस स्टेशन, तहसील व न्यायालयात जाऊनही न सुटलेला वाद एक सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नावरे यांच्या पुढाकारामुळे शांततेत आणि कायमस्वरूपी सुटला आहे. उमाकांत कापसे यांनी आपली व्यथा नन्नावरे यांच्यासमोर मांडतात त्यांनी तात्काळ संबंधित शेतकरी तुकाराम भारती यांना एकत्रित बोलावून घेतलं. दोन्ही बाजूंची सविस्तर चर्चा करून परस्पर समजुतीनं शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. अखेरीस गळाभेट घडवत प्रदीप नन्नावरे यांनी वाद मिटवून सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा आदर्श घालून दिलाय. याप्रसंगी प्रदीप नन्नावरे यांच्यासह अशोक वाघमारे व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
सेलू शहरातील फुलार गल्ली परिसरात मागील अनेक वर्षापासून असलेली महावितरणची कमी क्षमतेची डीपी वाढत्या वीज भाराला समर्थ नसल्यानं वारंवार वीज खंडित होतीये. सध्याची लहान क्षमतेची डीपी तात्काळ बदलून जास्त क्षमतेची उच्च व्होल्टेज डीपी बसवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. या संदर्भात नगरसेवक कपिल फुलारी व बंडू देवधर यांनी महावितरणला निवेदन दिलं असून 26 जानेवारीपर्यंत नवीन डीपी बसवा, अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तुळजाभवानी शुगर फॅक्टरी आडगाव दराडेसाठी राजावाडी वालूर मार्गावरून ऊसाच्या ट्रॉलीनं मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी वालूर मार्गे तुळजाभवानी शुगर फॅक्टरीकडे जात असलेल्या ऊस वाहतुकीची ट्रॉली ट्रॅक्टरपासून वेगळी होऊन ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पसरला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही जीवघेणी वाहतूक म्हणजे चालकाच्या जीवाशी खेळल्यासारखं आहे. त्यामुळं या परिसरात वाहनधारकांनी सावधानतेने वाहनं चालवावी असं आवाहन करण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.